विरोधात हे गुन्हा दाखल करण्याची बात करतायत. उद्धव ठाकरेंनी आता मी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं तर तुम्हाला तोंडात म्हणजे सरळ आकडे देतो. आज 10 आमदार जे मुंबईत निवडून आले हे सगळे 10चे 10 मुस्लिम क्षेत्रातून त्यांना मुस्लिम मत त्या विधानसभेत 20, 25, 30 हजार मिळाली म्हणून निवडून आले. आता महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मुस्लिम मत पाहिजेत म्हणून हे सगळे उद्योगधंदे आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा मोठा करिश्मा चालेल असं त्याच्याकडे चर्चा आहे. हो, त्यांनी 2च आहेत, आता करिश्मा नाही. लक्षात आलं. महापालिका म्हणजे त्यांनी फक्त माफियाचं डेन बनवून ठेवलं उद्धव ठाकरेंनी. मी सोमवारी मुंबईत उद्धव ठाकरे सेनेने कोविडच्या काळात कसा प्रकाराने मुंबई महापालिकेला लुटलं त्याचे पुस्तिका आणि पुरावे लोकांच्या समोर देणार आहेत. आता उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असो की ते सध्या हिरवी शाल घेऊन निघाले, त्या मुस्लिमांना पण बरोबर घेतलं, बांगलादेशींना पण त्यांनी शरण दिलं. तरी आता मुंबईकर महापालिका विकसित मुंबई करणारा भाजप महायुतीचा आता तुम्ही म्हणताय कोविडमध्ये त्यांनी घोटाळे केले, मात्र जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव बघितलं तर पहिल्या क्रमांकावर नाव होतं. ते तुम्ही दिलं होतं भाऊ, घोटाळेबाजांनी दिलं होतं पैसे देऊन. मी तर सगळे पुरावे दिले आणि अर्धी सेना तर जेलमध्ये गेली होती त्यावेळेला. सगळे आदित्य ठाकरेचे मित्र पासून राईट हँड पासून सगळेच जेलमध्ये, सगळ्यांवर केसेस चालूच आहे अजून. तुम्ही जे घोटाळे बाहेर काढणार त्याच्यातून कोण कोण जेलमध्ये जाईल? राहुल गांधी का इल्जाम है कि बीजेपी नफरत की सियासत कर रही है, खौफ की सियासत कर रही है. आज जरूर तो बांग्लादेशी को लेके बांग्लादेशी को वोट बैंक बनाकर ये देश की सुरक्षा से खिलवाड़ करेगा तो बांग्लादेशी घुसखोर के लिए नफरत से भी ज्यादा हम ऐसे घुसखोर को दुश्मन मानते हैं. कोविड